इथं खूप दिवसांनी आज मी पपई खाल्ली होती, परंतु ती काय तेवढी टेस्टी लागली नाही. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर खाल्ल्यावर आवडीनं खाते, परंतु ती काय गोड नव्हती खायला. इथं लाडानं बाईला सांगितलं तर असं छान ती झुल्यात बाईला झुलवते आणि बाईची झोप झाली तेव्हा बघा ती अशी छान आळस देत होती. आता कोणतेही काम हातात घेतलं की ते लगेच पूर्ण होणार नाही. 2-3 वेळा त्याला ठेवून जावं लागतं लेकराकडं. तर तसंच काय होतंय माझं 2-3 वेळा मी आता ही गॅस छकडी बंद केली आणि बाईकडे गेले. आणि दिवस कुठे चालला माहीतच पडत नाही. तसं तर मी जास्त काही कामं काढत नाही. रोजचे स्वयंपाक वगैरे भांडे जे पडतात तेच घासायचे वगैरे आणि रोजची जी कामं असतात ते आणि दिवसभर बाईचा पसारा फैलवलेला ते आवरायचा. आता त्याच्यातच त्या दोघीकडे लक्ष ठेवून आणि कामं करायची. त्याच्यामध्ये माझा वेळ कसा चालला माहीतच पडत नाही आणि त्याच्यात बाई म्हणते, की "मम्मा तू माझा लाडच करत नाही आहे माझ्या." आता दिवसाची कामं आणि रात्रीचं जागायचं म्हटलं, की दिवसात थोडी तरी लेकरांना त्रास दिला, की मग चिडचिड होते आणि मग परत करमतसुद्धा नाही, की असं वाटतं, की आपण लेकराला खूप जास्त चिडलो म्हणून. तर तसंच काय होत आहे माझं परत चिडायचं, परत तिला जवळ घ्यायचं कारण ती करते तशी खूप जास्त. आता तिला सवय नव्हती अजिबात माझ्या दूर राहायची आणि अचानकच तिला थोडं दूर केलं. त्याच्यामुळं ती जास्त चिडचिड करत आहे आणि माझी पण थोडी चिडचिड होत आहे तिला. आता तिला सवय होईपर्यंत ती असा त्रास देणारच. तर असं इथं तिला छान अशी तयारी करून दिली होती. आता तिला बाहेर जायचं होतं खेळायला. मुली बाहेर खेळत होत्या. संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि नंतर म्हटलं मग छोट्या बाईला पण अंघोळ वगैरे घालावं कारण अंघोळ वगैरे झाली तर मग छान ती पण खेळते, थोडं फ्रेश होते. तर मग आधी पसारा वगैरे आवरून घेतला आणि नंतर मग बाईला अंघोळ घातली. आणि नंतर मग स्वयंपाक करून घेतला. आता गरम-गरम जेवायचं सोडून आता आधीच लवकर स्वयंपाक बनवून घ्यावं लागतं आणि नंतर मग जेव्हा वेळ मिळाला तेव्हा जेवण करावं लागतं. कारण आता इथं कोणी सांभाळायला वगैरे नाही आहे. त्याच्यामुळं आधीच सर्व स्वयंपाक वगैरे करून घेत असते लवकरच. जेव्हा बाईला अंघोळ वगैरे करून पाळण्यात टाकलं की ती छान अशी झोप घेते. नंतर मग स्वयंपाक बनवून घेते. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.